नमस्कार मंडळी, काय म्हणतास? बरे आसात ना? मी रिहा फोंडेकर. माझ्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा. पण त्या सगळ्या आधी तुमका जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळींनो, आज मी श्रीकृष्णाचो जन्मोत्सव कसो साजरो केलो जाता तो मी तुमका सांगतले. पण तुमच्या हय कसो साजरो केलो जाता म्हणजे तुमच्याकडची काय वेगळी पद्धत असा ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हाका ऐका म्हणजे वाचूक खूप आवडत, म्हणजे कशा प्रकारे तुमच्याकडे साजरो केलो जाता. आणि त्याच्यासाठी मी आता माझ्या माहेराक म्हणजे कोळंबात जातोय. थंय देवळात कशी साजरी केली जाता जन्माष्टमी ती हे करण्यासाठी, आणि तो व्हिडिओ मी तुमका दाखवते. तर आता मी मंदिरात जातोय. मंदिराची लाइटिंग वगैरे मस्त दिली. आता मी एंट्री करतोय आतमध्ये. हे सगळेजण आतमध्ये बसलेत, पूजा चालू आहे. भटजी काका पूजा करतात, मी जाऊन आता बसलोय ते पूजेत. पूजा ऐकतो आम्ही आता सध्या सगळेजण. श्रीकृष्णाची मूर्ती बघ किती सुंदर असा. सगळे आजोबा काका वगैरे आहेत. हे सगळे महिला मंडळ असा बसलेली. थंय गेल्यावर म्हाका समजलं त्यांचा भजन होता, पण भटजी काका जरा उशीर झालो त्यामुळे त्यांचं मग भजन रद्द झाला. आता पूजा ही चालू आहे. भटजी काका असे मंत्र वगैरे म्हणतात. हे बघा, ही कृष्णाची मूर्ती. आमच्याकडे असं हे चौरंग असतं, त्याच्यात बसवलं जाता. आणि ते चौरंगाच्या ह्याच्या बाजूत जे पाते लावलेले असतात ते दुसऱ्या दिवशी हे करताना महिलांका दिले जातात डोक्यात मारण्यासाठी. मी अगरबत्ती देवाची पूजा करू केलंय, अगरबत्ती वगैरे लावलाय. मूर्ती बघा किती सुंदर दिसता. हे बघा, हय सगळ्यांनी नैवेद्य आणून ठेवलेलं. मी आता गोकुळाची पूजा करू केलं. भटजी काकांनी तुळशीची पत्रा देत होते माझ्याकडे. माझी जरा मस्करी करूक लागली, मग दिलेली. आता मी पूजा करतोय आणि भटजी काकांनी सगळ्यांका तो मंत्र म्हणून सांगितलं, ओम वासुदेवाय नमः. तो जे सगळे तो जप म्हणतात. मुंबईवाले वगैरे पण येतात आमच्यावर. आता मी हे पाया पडतोय. दर्शन माझं घेऊन झाला. आणि हे बघा, हे पाळणं म्हणजे छोटंसं पाळणं तयार करतात. कृष्णाचा जन्म होता तेव्हा, आणि तो पाळणं म्हटलं जातं तेव्हा. ते आता मी नैवेद्य आणू घराकडे गेलाय, तो घेऊन येतोय आता नैवेद्य. आता हे आरती सुरू झाली आहे. आरतीत आम्ही आता थांबलो. सगळीजण आरतीसाठी उभी राहू. तुम्ही पण यावा आरती करू.
आरती संपली आणि आता गाराणी घालतात भटजी काका. त्या गाराण्यासाठी सगळी लोक उभी राहिली आहेत. आता आपण सगळी उभी राहूया. सद्बुद्धी चांगलं निरोगी आयुष्य आरोग्य द्या आणि सगळ्यांना असेच एकमताने एकमेकांच्या या ठिकाणी आणून हा तुमचा जो काही सण आहे तो याच्यापेक्षा अत्यंत साजरा करून आणि कल्याण करून सुखी राहा. सगळ्यांका सुख समृद्धीने ठेव रे महाराजा. आता सगळ्यांनी जो नैवेद्य आणून ठेवलेलं होतं हे बघा असं कृष्णाच्या ना मूर्ती समोर ठेवतं. प्रत्येक घरातून म्हणजे वाडीत जेवढी घरं आहेत तेवढ्या सगळ्या घरातून ना अशी येतात आणि मग नैवेद्यावर हे बघा असं पाणी सोडलं जातं आणि मग त्या सगळं असतं का म्हणजे तो प्रसाद प्रत्येक घरातल्या म्हणजे कोण कोण असतात ना त्यांना मग प्रसाद म्हणून दिलं जातं खावतो. आणि आता ते बघा ते बायका जमतात ते पाळणं सांगलेलं मगाशी ना ते पाण्यात ते बघा आता ते पाळणं म्हणतात ती श्रीकृष्णाची छोटीशी मूर्ती ठेवलेली आतमध्ये.
आता बघा इथे तुम्ही बघताय बायका बघा पाळणो म्हणतात. आता पाळणो म्हणून त्यांचं होत येता. आता बरोबर 12 वाजल्यामुळे पाळणो झालो. आता प्रत्येक जण श्रीकृष्णाक लोणी भरवतात. म्हणजे तो गोकुळात एका भरवल्यानी, नंतर तो पाण्यात घातलो तेका, आता हे का असे प्रत्येक जण येऊन येऊन लोणी भरवतात. आता मी पण इलय गोकुळात पहिला भरवलाय इकडे. आता इकडे कृष्णाची मूर्ती आहे, म्हणजे मंदिरच आमचा कृष्णाचा, तर तिकडे गेले मी भरोगात मध्ये. हे काका काकी जोड्यानं पाळणो हलवतात. आता मी इकडे येलय पाण्याच्या इकडे. मी पण हळूहळू पाळणो हलवत आहे. आता नमस्कार करतोय. छोट्या पोरग्या बघा ताई इतक्या 12 वाजेच्या रात्री जाग्या होता. पाळणो किती सुंदर असा. तर बघा आमच्याकडची जन्माष्टमी तुमका आवडली असात आणि माझे आजपर्यंत केलेले सगळे व्हिडिओ तुमका आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत या कोकणासारखे टकटकीत राहा. धन्यवाद.